धूम्रपान आपके लिए हानिकारक है। नमस्कार। तू देवाच्या पाया पडला काय? देवाला नवस केले काय? आणि काही केलं तर देव कधीच तुला पावणार नाही. हा फक्काडराव पाटील जिवंत असेपर्यंत या गावची सत्ता कधीच मिळणार नाही साहेबराव तुला. देवाला श्रद्धा लागत नाही, साम दाम दंड आणि भेदच लागतो. अरे फक्कडराव, करता करता तो परमेश्वर आहे, तसाही तुझ्या पापाचा गाडा भरलेलाच आहे. अरे तुझं पुण्यकर्म संपलेलं आहे, तू आता विनाशाकडे चाललाय. काय राम कृष्ण हरी. या देवाला सगळ्यात जास्त वर्गणी हा फक्कडराव पाटील देत असतो. आणि तसा देव माझ्या पाठीशी. अख्खा ग्रामपंचायतचा पॅनल माझाच येणार. फक्कडराव, अरे गर्व नको करू. वारं फिरलंय आता. लोक बोलून नाही दाखवणार, ते कृतीतून करून दाखवतील. कृतीतून. साहेबराव, तुला माहित नाही, अख्खं मतदान मी विकत घेईन. नाही दिलं तर एकेकाला चोपवून काढेन. भिकाऱ्या, काय रे तुझ्याकडं? काय म्हणून मतदान करतील लोक तुला? फक्कडराव, सत्याचा नेहमी विजय होत असतो. आणि माझ्याकडे काही नसलं ना, तर माझ्या पाठीशी आहे ना, ही सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. ह्याच लोकांवर मी 25 वर्ष राज्य केलंय. ह्याच लोकांना काय पाहिजे तुला माहित नाही, हे फक्त मला माहिती आहे. लोकांना दारू, त्यांना काय खायचं प्यायचं, हे सगळं मी पुरवतो. त्यामुळं यावेळेस सुद्धा मलाच मतदान करतील. परमेश्वरा, अरे कसं होणार या लोकांचं? अरे करता करविता तूच आहेस ना. शिरपा आला तुमच्याकडे. अरे मग बघतो काय, घेऊन ये त्याला. कधी करतो अंगठा? मालक, तेवढीच जमीन हो, पोट पाणी त्याच्या हो. कागदाचा तुकडा आहे माझा, तेवढाच राहिलाय. देतो ती सुद्धा मिळणार नाही. गरीबाचं पोट पाणी मालक त्याच्यावर. चल, चालतो. घेऊन जा रे. मालक, मालक असं नका करू. मालक, मालक, मालक असं नका करू हो. अयो, अयो, अयो. चला आता आपण कॉफी प्यायला. शॉपिंग चांगली झाली, पण थांबाच आपण निघून गेलोय, काहीच टेन्शन नाही. शीतल, एक गोष्ट बोलायची होती. खूप दिवस झाले बोलून म्हणतोय, पण कसं बोलू काय सुचत नाही. बोल ना, काय झालं? थँक्यू. मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करतो, पण मी हे आज आजपर्यंत सांगू शकलो नाही. हे बघ सूरज, मलाही तू आवडतो, पण
तुला तर माहितीये तुझे वडील कसे, त्यांचे ते 2 नंबरचे बिझनेस, गावातल्या महिलांबरोबर कसे वागतात, त्या सगळ्या गोष्टी मला नाही पटत. आणि तुला माहितीये माझे वडील कसे आहेत, आणि तुझ्या वडिलांचे आणि माझ्या वडिलांचे संबंध पण कसे आहेत. मला मान्य आहे तू तसं नाहीये, तू खूप वेगळा आहेस, पण त्या गोष्टीमुळे हे बघ शीतल, काय आहे ना, वडील त्यांच्या जागेवर आहे. प्रश्न हा येतो, माझ्यामध्ये जर काही कमी असेल तर ती मला सांग, काही चुकत असेल तर ते मी सुधारून घे. मी म्हणतच नाहीये रे तुझ्यात काही कमी आहे. तू तुझ्या जागेवर बरोबर आहे, तू खूप चांगला आहेस, मला माहितीये. पण प्रॉब्लेम फक्त हा आहे की तुझ्या वडिलांचा स्वभाव आणि माझ्या वडिलांचा स्वभाव, त्या दोघांचे रिलेशन कसे आहेत हे पण तुला माहितीये. आणि मी माझ्या वडिलांच्या पुढे नाहीये, मला त्यांना पहिल्यांदा कन्व्हिन्स करावं लागेल. पहिली गोष्ट पप्पांची, तर त्यांना मी कन्व्हिन्स करतो. त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं ते मला माहिती आहे. आणि राहिली गोष्ट आपल्या पुढच्या फ्युचरची, तर ते जे चुकीची कामं करतायत त्याच्यात ती मला स्वतःला नाही पटत आहे. त्यामुळे मी विरोधात जाऊन तुझ्या पप्पांचा प्रचार मी स्वतः करणार आहे. बरं ठीक आहे, बघू आता या इलेक्शनला तू काय मदत करतोय आम्हाला ते, म्हणजे त्यानुसार मला माझ्या वडिलांना पण समजवता येईल. ठीक आहे, बघूयात मग. चल. अहो मालक, हा बोल की. तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. अरे मोठ्याने बोल की. आपलं धाकट मालक सूरज, हा ते आणि साहेबराव देशमुखची मुलगी, हा हो हॉटेलात ना गुल्लू गुल्लू गप्पा मारताना पाहिलं. तू डोळ्याने बघितलं का? हा, माझ्या सगळ्या डोळ्याने पाहिलं. आणि खरं सांगतो खोटं सांगतो? पिऊन पिऊन नाही ना आला? व्हायचे नाही केलं. बरं बरं ठीक आहे, तू जा. ती गाडी आहे ना ती धुवून घे, आणि संध्याकाळी आपल्याला प्रचाराला जायचं. सूरज, हा भाऊ, कुठे गेलता? शूज आणायला गेलो होतो. इकडे कोणाबरोबर गेला होता? कोण बरोबर आहे? आणि तुझ्या बरोबर ती पोरगी कोण? मुलगी कोण नाही? कोण नाही? अहो हा, ती देशमुखांची मुलगी होती. साहेबराव देशमुखाची? हा. तुला माहिती आहे ना त्यांचा माझा वैर आहे म्हणून? बाबा, आमची मैत्री आहे ती. तुमचं वैर, तुमचं राजकारण तुमच्या जागेवर आहे, आमची मैत्री आमच्या जागेवर आहे. तुला काही कळतं का? इलेक्शनचे दिवस आहेत आणि तू त्यांना साथ देतो काय? हे बघ सूरज, देशमुख माझा विरोधक आहे. त्याच्या कोणत्याही व्यक्तीच्या बरोबर तुझे संबंध मला आवडणार नाहीत. बाबा, तुमची दुश्मनी तुमच्या जागेवर आहे. आणि एक गोष्ट बाबा, ह्या इलेक्शनला तुम्ही काय निवडून येत नसता. कोण म्हणलं तुला? कोण म्हणायला कशाला लागते? अहो, सर्वसामान्य जनतेमध्ये असणारी तुमची प्रतिमा खूप खराब आहे. लोक तोंडावर बोलत आहेत. निवडून येणार नाही? नाही येणार तुम्ही निवडून. आणि निवडून आलो तर? बाबा, जर तुम्ही निवडून आलात ना, तुम्ही म्हणाल ते मी करेन. आणि जर मी निवडून आलो तर तुला त्या देशमुखाच्या मुलीबरोबर सगळे संबंध तोडावे लागतील. आणि तुम्ही पडले तर? तू म्हणशील तसं. ठीक आहे बाबा, बघू आपण. काय रे, आणले काय सरीचे कपडे? हो आणले ना. बरं ठीक आहे, ठेव तिथं. पण तुम्हाला एक सांगायचं होतं मला. काय बोल. सांगू को नको मला ते बीच काय कळा ना. अरे बोल, काय असेल ते. हो ते फक्कड पाटील नाही का, हां त्याचं पोरे नाव आहे, त्याचं नाव काय सूरज का काय तरी नाव आहे ते. आणि आपली धाकटी मालकीने ना ते एका हॉटेलमध्ये बराच वेळ गप्पा मारत होती. कधी पाहिलं? तो आत्ताच नाही कपडे आणा नव्हतो गेलो इस्त्रीचं, तेव्हा पाहिलं मी त्यांना.
हो ठीक आहे. तुकाराम कुठे गेला? मळ्यात गेलेला आहे तो. मळ्यात गेलाय. हा. बरे बघ, आता सध्या प्रचाराचं काम चालू आहे. तू काय कर, आपली जनावरं आहेत ना, त्यांना पाणी खाणे दिलं बघ. मला काही वेळ मिळणार नाही. चल जाऊ. जा. शीतल, हो बाबा. कुठं गेलती बेटा? बाबा चप्पल खरेदी करायला गेले होते नवीन. सूरज होता का बरोबर? हो होता ना. ठीक आहे. का हो बाबा? बोलतो बस. हॉटेलमध्ये पण गेला होतात मला समजलं. हो बाबा, चप्पल घेतली आणि त्यानंतर सूरज म्हणला चल कॉफी घेऊ, म्हणून गेलो होतो. तुला माहिती ना सूरजचे वडील कसे? हो बाबा, मला माहिती आहे सगळं. हे बघ, सूरज तसा चांगला मुलगा आहे, सगळं त्याचं मला माहिती आहे. पण जी दुष्कृत्य त्याचा बाप करतो ना, तो नाही मला पसंत. हो बाबा, मला माहिती आहे, पण सूरज तसा नाहीये. तुझं आणि सूरजचं नातं कुठपर्यंत आहे? तुम्हाला खरं सांगू का आता, सूरज मला मनापासून आवडतो. पण तुम्ही म्हणताय तसं प्रॉब्लेम फक्त त्याच्या वडिलांचा आहे. पण बाबा, आज आमचं असं बोलणं झालंय की सूरज मला म्हणलाय की तो सत्याच्याच बाजूने उभा राहणार आहे आणि तो त्याच्या वडिलांच्या विरोधात प्रचार करणार आहे. आणि मी पण त्याला शब्द दिलाय की जर त्याचे वडील इलेक्शन मध्ये हारले तर मग मी त्याच्याबरोबर लग्न करेल. पण जर तुम्हाला मान्य नसेल तर मग मी तुमच्या शब्दाच्या पुढे नाहीये. खरं सांगू शीतल, सूरज हा मला सुद्धा आवडतो. शांत मन मिळाव स्वभावचा आहे मुलगा. ठीक आहे, तू काय म्हणते ना ते मला मान्य आहे. आणि खरं सांगू, माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. हो बाबा, मी जाऊ बाबा? चालते, ये. अहो मालक, तुमच्याकडे कोणीतरी मुंबईचे साहेब आलेत भेटायला. अरे पाहतोच काय, ते साहेबांना आत घेऊन ये. नमस्कार साहेब, या बसा. कसं काय झालं प्रवास? एकदम बढिया. हे ते दरवाजा लावून घे. आणि हा ती खिडकी लावून घे. आणि कोणाला आत सोडू नको. साहब अपने को तो मालूम है गाँव में इलेक्शन चल रहा है. हाँ, जानते हैं. हाँ, उसके लिए हेरा फेरी करना पड़ेगा आपको. वो तो सब जगह चलता है, उसमें क्या. तो आपको कितना चाहिए चाय पीने के लिए? मैं 5 लेता पूरा. 5,000? पागल हुए क्या? सरपंच का इलेक्शन है, किसी सोसाइटी का नहीं है. 5 लाख रुपए. ठीक है. ये एडवांस के तौर का, बाकी का काम होने के बाद. ठीक, कोई बात नहीं, बाकी का भिजवा दो. चलिए, चलो चलते. कोई फिक्र करने का नहीं. चलते. अच्छा साहब, बेस्ट. डोंट वरी, हो जाएगा. विकास चार महत्वाचा आहे आपल्याला. आपला गावचा विकास झाला पाहिजे. आपल्याला उमेदवार पण तसाच दिला पाहिजे. फक्त नाद लागून काय करते मग कडे जाय ते म्हणताय ते बरोबर आहे. राम 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 मित्रांनो. राम 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 राम. सूरज भाऊ या. काय चाललंय काय अमोलराव? काय चाललंय काय एकत्र मिळून? काय चर्चा निवडणुकीविषयी चालली? काय चाललंय? नाही काय असायची खास नाही काही. खास मी सांगतो. खास आहे का मी सांगतो. ह्या निवडणुकीत आपल्याला मतदान कोणाला करायचंय, कोण निवडून द्यायचंय, काय डोक्यात आहे का तुमच्या?
आम्हाला वाटते फकडराव पाटीलच. फक्कड पाटील कारण तोच माणूस जरा गावच्या दृष्टीने आपल्याला जरा बरा वाटतोय. बर फक्कडराव पाटीलच का? तुमचा बाप आहे म्हणून आणि बाजूला तुम्ही आमचे ठेवा. जोडीदार आहे म्हणून. नाती बाजूला ठेवा. आपल्याला गावचा विकास महत्वाचा आहे, नाती महत्वाची आहेत का? नाही. नाही. अरे ह्या निवडणुकीत ना मी सांगतो, ह्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवा आणि ह्या निवडणुकीत फक्कडराव पाटील नाही तर साहेबराव देशमुखाला आपल्याला निवडून द्यायचे. सुरेश भाऊ तुम्ही आमचे युवा नेते, तुम्ही म्हणशाल तसं तस आमचं काय पण नाही गावचा विकास झाला पाहिजे. फक्त लक्ष ठेवा ह्या वेळेला साहेबराव देशमुख फक्त आपल्याला निवडून द्यायचं, लक्षात ठेवायचं आणि मतदान करायला विसरू नका. चला येतो, ठीक आहे, चला. अगं शीतल, साडी खूप छान दिसते ग. आज खूप खुश दिसतेस तुम्हाला. हो ना, आता बाबांचा काही निकाल लागते काय. शीतल कुठे शीतल? अहो हे काय शीतल? अरे देव, मी तर ओळखलंच नाही. बरं ते जाऊ दे, बाबा निवडून आलेत. चल चल पटकन तयारी करा, औक्षण करायचं बाबांना. अय्या, खरं की उरका काय? लवकर, अगं उरका शीतल, लवकर, चल की चला. उठ. चल 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 चल. धाकटे मालकीन कुठे आहेत? अहो आहेत ना आतमध्ये, त्यांना बोलून आणू का? हो हो बोलून आणा, मालक आले की. आले 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 लगेच. शीतल, ए शीतल, चल ताट घेऊन चल लवकर. हे घे. अगं चल 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 लवकर. सगळ्या गावातून मताधिक्य मिळालं. फार प्रत्येक वार्डातून आपल्याला मताधिक्य मिळाली. भरघोस मतं दिली. गावाने आपलं भर भरून ठेवलं. धन्य त्या गावाची. कारण विजय नेहमी सत्याचाच होतो. आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. या या या. कोणत्या तोंडाने हात येऊ साहेब? अहो या या. बसा बसा बसा. अभिनंदन साहेबराव. धन्यवाद धन्यवाद. आज माझी चूक माझ्या लक्षात आली. दहशतीचं राजकारण फार काळ चालत नाही. अहो हे एवढं समजलं ते काही थोडं झालं का? औक्षवंत हो बा. मी फार मोठ्या आविर्भावात होतो. मला वाटलं माझी गावात फार इब्रत आहे, इमेज आहे, प्रतिष्ठा आहे. पण गावातल्या लोकांनी माझं दहशतीचं राजकारण पूर्णपणे उलथून टाकलं. माझी चूक झाली. ह्या चुका सुधारण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल. एक माफक अपेक्षा आहे. बोला बोला. तुमच्या मुलीचा माझ्या मुलास हात द्या ही अपेक्षा. तुमच्या भावना समजू शकलो. काय हरकत नाही. मला आनंद होईल. हो तुमचं फार मोठं मन आहे. आज मला कळलं. काय नाही, मन सर्वांचीच मोठं असतात. माझी मुलगी दिली तुम्हाला. चालतं. या पुढं मी सुधारण्याचा प्रयत्न करेन. हो धन्यवाद.